हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहे संडे आणि सगळं असं निवांत चाललेलं आहे. पण रातचा क्लास होता आणि तो क्लासला जाणार होता आज. तर तेवढा क्लास झाल्यावर त्याला आज अभ्यासाला सुट्टी आहे, कारण तो आता 10वीला असल्यामुळे त्याचा मी अभ्यासाचा टाईम टेबल त्याला तयार करून दिला आहे आणि त्याप्रमाणे तो फॉलो करत असतो. कारण टाईम टेबल केलं ना की त्यामुळे त्याचा छान असा अभ्यास होतो. त्याला पण थोडा वेळ मिळतो टी व्ही वगैरे बघण्यासाठी. नाहीतर मग दिवसभराचा अभ्यास करा असाही काही उपयोग नसतो मुलांसाठी. तर खूप जास्त लोड पण द्यायचा नसतो. तर या ठिकाणी आता फ्लावर आणि बटाट्याची मी भाजी करणार होती. तर त्यासाठी मी फ्लावर कट करून घेते आणि बटाटा देखील एक सोलून कट करून घेतला आहे. गरम पाणी केलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये आपल्याला मीठ घालून तो फ्लावर आणि बटाटा उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काही त्याच्यावर फवारणी वगैरे केलेली असते बाहेरून आणल्यानंतर, किंवा मग अळी वगैरे असेल काय असेल बारीक, तर ते पण निघून जातात आणि थोडं बॉईल करून केलं ना की चांगलं असतं. तर मग आता थोडंसं एक 5 मिनटं, जास्त वेळ नाही, कारण नंतर फोडणी दिली त्याला मग असा तो मिळमिळीत होऊन जातो. तर त्यामुळे मग मी थोडा उकळून घेते त्याला, जास्त वेळ नाही उकळत आणि मला लागलीच फोडणी द्यायला घेते. तर इकडे आता कढई तापत ठेवलेली आहे, तेल घातलेलं आहे, त्यामध्ये फ्लावर काढून घेतला आहे मी चाळणीमध्ये. तेलात आपण जिरे, मोहरी आणि हिरवी मिरची घातलेली आहे. लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केली होती ती पण घातली आहे मी. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. मिरची खूप जास्त तिखट नाही आहे म्हणून मी अर्धा चमचा तिखट देखील घातलेलं आहे, लाल तिखट. आणि ते छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे फ्लावर आणि बटाटा. फ्लावर बटाटा घातलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला कालून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने व्यवस्थित एकजीव होईल असं. आणि नंतर आपण मीठ घालणार आहे चवीनुसार आणि फ्लावर थोडा झाकून ठेवायचा आहे, वाफेत छान होऊन जातो फ्लावर. त्यानंतर इकडे ना मिस्टरांना काही नवीन दिसलं की ते घेऊनच येतात. तर इकडे त्यांना कांदे दिसले, म्हणजे कोरडे कांदे, त्याचं पाऊच होतं ते घेऊन आले आणि म्हटलं अरे वा मस्तच आहे. जेव्हा कांदे महाग असतील किंवा मग एखाद्या दिवशी असं होतं की कांदे वगैरे आणायला आपण विसरलो तर त्यावेळेस हे उपयोगी येईल म्हटलं. पण म्हटलं बघावं की याची चव कशी लागते, म्हणून मग आज मटकीची भाजी करणार होती. तर त्यासाठी म्हटलं आपण वाटण तयार करतोय तर त्यासाठी आपण हा कांदा यूज करू म्हटलं. तर खूप जास्त भाजावा लागत नाही, कारण कोरडा असल्यामुळे लागलीच त्याला ब्राऊन कलर येतो. आणि भाजून घेतला मी, काढून घेतला ताटात. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातल्या 10 ते 12 त्यामध्ये. नंतर मी खोबऱ्याचा किस करून तो मी भाजून ठेवून देते, म्हणजे पटकन मग आपल्याला घालता येतो, प्रत्येक वेळी भाजायची आणि किसायची गरज पडत नाही. तो घातलेला आहे 2 ते 3 चमचे. नंतर जिरे घातले, हळद घातली, लाल तिखट घालायचं आपल्याला, काळा मसाला घालायचा आपल्याला त्यामध्ये 2 चमचे, आणि आपण घालणार आहोत धनेपूड. तर धनेपूड या ठिकाणी मी घातलेली 2 चमचे. आणि हे सगळं आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत पाणी घालून मिक्सरला. त्यानंतर कढई ठेवायची, कढईत आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आपण घालून देणार आहोत तेलामध्ये. छान असं फ्राय करायचं आपल्याला, तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे, म्हणजे मग छान अशी फोडणी बसते आणि भाजीला छान चव येते. तर या ठिकाणी आता मसाला आपला फ्राय झालेला आहे जवळजवळ. तर मी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि अजून 1 ते 2 मिनटं फ्राय करणार आहे. त्यानंतर आपण मटकी त्यामध्ये घालूया. तर इकडे आता थोडंसं पाणी पण घालणार आहे मी, म्हणजे तो कोरडा वाटायला लागला आहे मला थोडा. तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं, एकदमच थंड पाणी आपल्याला उसळच्या भाजीत घालायचं नाही आहे मटकीच्या. तर या ठिकाणी आता फ्राय झालेला आहे मसाला. आपण मटकी घातलेली आहे आणि हो, मटकी या ठिकाणी मी शिजवून नव्हती घेतली, तर आता याच्यासोबतच शिजवणार आहे मसाल्यामध्ये. मग तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे मटकीच्या भाजीत, की शिजून झाल्यावर आपल्याला कशासोबत खायची आहे, म्हणजे भाकरी, तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा मग भातासोबत. तर त्याप्रमाणे आपण त्यामध्ये सार आपण ठेवू शकतो उरेल याप्रमाणे आपण एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. तर आता मटकी शिजते तोपर्यंत म्हटलं इकडे आपण कणिक करून घेऊया म्हटलं, म्हणजे मग थोडंसं ते भिजलं की मग फक्त आपल्याला चपात्या लाटायच्या राहतील आणि आपला स्वयंपाक रेडी होऊन जाईल. इकडे आता कणिक करत असताना मुलांचं चाललं होतं काहीतरी, तर ते सारखे मला आवाज देत होते. त्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यानंतर आम्हाला जायचं होतं दुपारून बाहेर, तर मी त्यांच्याशीच बोलत होते. त्यानंतर म्हटलं चला आता कणिक छान भिजलेली आपली आणि एका बाजूला आपण चपात्या लाटून घेऊया म्हटलं. तर इकडे आता चपात्या लाटून घेते, म्हणजे आपला स्वयंपाक रेडी होऊन जाईल आणि आपला ताट करायला आपण मोकळं. नंतर आपण दुपारून बाहेर जाणार आहोत. तर आपल्याला मॅट्रेस बघायला जायचं आहे बाहेर. तो खूप दिवसांपासून चाललं होतं, तर म्हटलं चला आज संडे पण आहे, तर जे काही कामं असतात मग ते संडेच्या दिवशी आम्ही करून घेतो. म्हणजे आम्ही सोबतच आम्हाला जायचं असतं बघायला, सोबत एकमेकांच्या मताने आपल्याला घेतलं म्हणजे बरं पडतं.
तर या ठिकाणी आता स्वयंपाक रेडी झालेला आहे. मटकीची भाजी, फ्लावर बटाट्याची भाजी, कांदा, लोणचं, पोळी असं आपलं रेडी झालेलं आहे सगळं. त्यानंतर मुलं इकडे रिलॅक्स होती, तर म्हटलं चला आपल्याला जायचं आहे बाहेर. तर मस्त खुश झाली मुलं आणि म्हटलं मिस्टर बोलले की चला चहा वगैरे घेऊया आणि मग निघूया. तर इकडे आता मी चहा टाकते करायला. तर म्हटलं चहा वगैरे झाल्यानंतर निघूया म्हटलं आपण. तर फ्रेंड्स, असा काही आजचा दिवस होता संडेचा. तर तुम्हाला ब्लॉग माझे कसे वाटतात तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगत जा आणि आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज पण आहेत, त्या पण तुम्हाला बघायच्या असतील तर लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकतात. तर या ठिकाणी आता आपला चहा रेडी झालेला आहे आणि चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो बाहेर जायला. तर या ठिकाणी पोचलो आणि इकडे छान अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मॅट्रेस होते. ते अगदी सांगत होते की झोपून वगैरे बघा तुम्ही त्यावर, म्हणजे तुम्हाला फील येईल की कसं कुठल्या पद्धतीचं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे खूप बाउन्सी किंवा कसं ते पण आपल्याला जास्त नको आहे, आपल्याला एजनुसार आपल्याला पाहिजे. तर खूप छान अशा तिथे रिजनेबल रेट होते आणि बघत होतो आम्ही. तर मुलं पण झोपून बघत होती. तर त्यानंतर मग तिथलं काम झाल्यानंतर आम्ही निघालो आणि येताना आम्हाला एक्झिबिशन दिसलं. तर त्या ठिकाणी आम्ही थोडं जाण्याचं ठरवलं. तर म्हटलं चला बघूया काय त्या वस्तू आहेत तिकडे. तर इकडे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात, म्हणजे वुडनच्या किंवा शोपीस वगैरे खूप छान असतात अगदी. कपडे पण त्या ठिकाणी रिजनेबल रेट असतात अगदी आणि खायच्या वगैरे वस्तू पण खूप असतात या ठिकाणी. बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास वगैरे तर ते पण या ठिकाणी होते. नंतर शोच्या वस्तू, घरात आपण फ्लॉवर पॉट वगैरे, त्या खूप छान अशा वस्तू होत्या या ठिकाणी. तर आम्हाला पण घ्यायच्या होत्या, पण आता आम्हाला शिफ्टिंग करायचं आहे थोड्या दिवसात. तर म्हटलं मग मोडतोड होण्यापेक्षा आपण तिकडे शिफ्ट झाल्यानंतर बघूया म्हटलं, कारण इकडे ना एक्झिबिशन लागतच राहते. असं लागलं की 2-3 महिन्यानंतर जातं आणि पुन्हा लागतं. तर त्यामुळे काही टेन्शन नाही, ती परत आपण घेऊ म्हटलं. तर आता ह्यावेळेस बघून घेतल्या सगळ्या वस्तू. तर छान होत्या खूप आणि रेट पण खूप असे रिजनेबल होते, खूप जास्त नव्हते. इकडे डायनिंग टेबल वगैरे खूप छान होते. तर या ठिकाणी बघा क्वालिटी पण खूप छान असते फ्रेंड्स. आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.